लोटांगण महादरी उडाल नमो विठ्ठला राजा पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा संतांच्या त्यांच्या कृपादाने कधीचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका तपोज्ञान वैराग्य भक्ती स्वरूपम सदा लंकृतं साधु संन्यास योगम मुखे वैश्य वेदांत शास्त्रात नित्यम नमो नारंगिरी प्रब्रह्म स्वरूपम ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो
तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चर्चर विडल प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग हा देऊचे साधू श्रेष्ठ संत जगतने वंदनीय तुकाराम महाराज यांचा तिथीभर प्रकरणातील 5 चरणाचा हा उत्कृष्ट व महत्वाचा अभंग आहे. विडाला कीर्तनाला सुरुवात करण्या अगोदर थोडासा पर्याय द्यायचा, तो असा की दरवर्षी प्रमाणे चालत असलेला नवरात्र महोत्सव आणि ज्यांच्या कृपा आशीर्वादाने हा सोहळा संपन्न होतोय असे आम्हा सर्वांचे आराध्य दैवत नाथ बंगली मुसोबमार सहदेव चालत आहे. त्याचबरोबर उपस्थित मंडळींचे मी आभार मानतो. उपस्थित टाळकरी माळकरी मृदुंगवादक गायक विनेकरी त्याचबरोबर माझ्या गावाकडून कीर्तनासाठी लिहिले असतील माझे काका असतील यांची चरणी नतमस्तक होतो आणि ज्यांच्यामुळे हे सुंदर जग बघू शकलो असे माझे आई वडील यांचे चरणी नतमस्तक होतो आणि ज्यांच्यामुळे या नारदाच्या गादीवर उभं राहण्याचं सौभाग्य प्राप्त झालं असे माझे गुरुवर्य हरिभक्त पारायण आनंद महाराज गवळी यांचे चरणी नतमस्तक होतो व ज्यांनी मला मुलासारखा जीव लावला असे आमचे तय असतील यांचे चरणी नतमस्तक होतो. कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करतो. या अभंगातून तुकाराम महाराज 2 प्रकारच्या भक्ताचे वर्णन करतात. पण यावर कोणी असे म्हणेल का मर्जम गीता पुराण इत्यादी पुष्कळ ग्रंथ श्रवण केले पण आम्हाला 2 प्रकारचे भक्त माहित नाही. किती प्रकारचे भक्त माहित नाही महिला मंडळ? 2 प्रकारचे भक्त माहित नाही. वाक्य पण केलेले सुद्धा नाही. गीतेमध्ये भगवंताने 4 प्रकारचे भक्त सांगितले. त्याचप्रमाणे नारद माशीने आपल्या भक्ती सूत्रामध्ये 9 प्रकारचे भक्ती सांगितले. किती प्रकारची भक्ती सांगितली? झोपल्या काय? 9 प्रकारची भक्ती सांगितली. त्या अर्थी 9 प्रकारचे भक्त असले पाहिजे. ती 9 प्रकारची भक्ती कोणकोणत्या भक्ताने केली याविषयी सूर्याचा अभंगात प्रसिद्ध आहे. श्रवणे कीर्तने झाले श्रवणे कीर्तने झाले ते पावन असे ठिकाणी भक्ताचे प्रकार सांगितले. पण या ठिकाणी तुम्ही 2 प्रकारचे भक्त सांगतात ते पडत नाही. तेव्हा ते 2 प्रकारचे भक्त कोणते तर पहिला भक्त श्रीमंत भक्त, दुसरा भक्त दलिंद्री भक्त. पण श्रीमंत भक्त कोणाला म्हणतात व दलिंद्री भक्त कोणाला म्हणतात ते पाहू. आपण आपल्या घरामध्ये ज्याचं धन शेती पैसा सर्वेश्वर संपन्न आहे त्याला आपण श्रीमंत भक्त समजतो व ज्याचं काहीच नाही म्हणजे खाण्यापिण्याची पंचायत घरदार धन शेती पैसा काहीच नाही त्याला आपण दलिंद्री भक्त समजतो. ही झाली तुमच्या आमच्या दृष्टीने श्रीमंताची व दलिंद्रीची व्याख्या. परंतु तुकाराम महाराज या ठिकाणी जी व्याख्या करतात ती अगदी वेगळी. ती म्हणजे ते म्हणतात ज्याचा पुष्कळ पैसा आहे पण समाधान नाही. म्हणजे असून इंद्राची संपत्ती परी समाधान नाही चित्ती. इंद्रायचे ऐश्वर्य झाले प्राप्त झालेले आहेत का? जिथे काय कमी आहे का? जेथे अमृती सिंहस नाही एरोता सारखे वाहन असून महासिद्धीची भांडारे अमृताची गोटारे व कामधुनू ज्याच्या जवळ आहे असो असे ज्याचे ऐश्वर्य झाले परंतु त्याला समाधान नाही तुकाराम महाराज त्याला दलिंद्री भक्त म्हणतात. आणि ज्याचं काहीच नाही घरदार धन शेती पैसा काहीच नाही असे असून सुद्धा ज्याचं समाधान आहे तुकाराम महाराज त्याला श्रीमंत भक्त समजतात. तर याचा विचार तुकाराम महाराज वरील दृष्टीने दलिंद्री भक्त कसे होते ते स्वतः एके ठिकाणी सांगतात. आम्ही सहदेव आम्ही सदैव सोडके आम्ही सदैव सोडके आम्ही सदैव सोडके आम्ही सदैव सोडके आम्ही सदैव सोडके
आम्ही सहदेव सोडके जवळ येता चोर दाके जाऊ पुढे बीक कुत्री घर राखती आणि परमाधिक दृष्टीने ते श्रीमंत भक्त कसं होते ते स्वतः एके ठिकाणी सांगतात. आम्ही सहदेव सोडके जवळ येता चोर दाके जाऊ पुढे बीक उतरी घर राखती आणि परमाधिक दृष्टीने ते श्रीमंत भक्त कसं होते. हेच कीर्तनाचं प्रथम चरण. घेईन मी जन्म याच साठी देवा 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 तुझी चरण सेवा साधावया तुझी चरण सेवा साधावया तुझी चरण सेवा साधावया तुझी चरण सेवा साधावया हरि नाम कीर्तन संताचे पूजन हरि नाम कीर्तन संताचे पूजन हरि नाम कीर्तन संताचे पूजन हरि नाम कीर्तन संताचे पूजन. घेईन मी जन्म याचसाठी देवा तुझी चरण सेवा साधवया. परंतु तुकाराम महाराज देवाचा पुन्हा जन्म मागतात तेव्हा जन्म घेणे सुखायचे आहे का. कारण आज असं झालं की जो देखे सो दुखिया बाबा सुख्याने मार्मिकून द्याय लक्ष देऊ नाही का. एक प्रेत यात्रा निघाली. काय निघाली होती. प्रेत यात्रा. प्रेत यात्रा माहिती ना. एक प्रेत यात्रा निघाली होती आणि प्रेताच्या मागे अशी काही गाडीची लाईन चालू होती आणि गाड्याच्या लाईनीमध्ये जे माणसं शिकाई धरून चालत एका हातात कुत्रा आणि एका हातात गाडगा धरून चाललेलं होतं. नटून कुत्र्याच्या अंगावर गुलाल टाकलेला. काय टाकलेलं माऊली. गुलाल टाकलेला. जसा हार घातलेला जसा पोळ्याचा बैल सजतो ना असं जे कुत्रं नटून चाललेलं होतं आणि गाड्याच्या लाईनीमध्ये एका माणसाला ते विचित्र वाटलं आणि बरीच प्रीत यात्रा पुढे गेल्यावर जी गाड्याची लाईन होती ना तिथं मागे एका माणसाला म्हणाला मामा हा काय प्रकार आहे. ते गाडगे एका हातात कुत्र. काय नाही प्रेत त्या माणसाची बायको मेली आहे म्हणाला. हेच ते प्रेत आणि हेच कुत्र जाऊन मेली आहे म्हणाला. त्यानंच आनंदाने नटून चालवलंय. तोच माणूस त्या मधल्या माणसाला म्हणतो मामा हे कुत्रा आम्हाला मिळेल का. ते म्हणले आम्ही मूर्खात का बारे लागून आमचं जालेवर घेऊन जाऊ. जो देखे सो दुखिया. आता इकडं काय माहित नाही. प्रदीप महाराज आमच्याकडे एक म्हण आहे बीड जिल्ह्यातली म्हण आहे अशी आहे. एक पुती पुतती नि पुती पुतती आणि त्यावर 12 पुती पुतती. संतनी नाही ती दुखी ज्याला काय ती दुखी ज्याला 12 जो देखे सो दुखिया. आता संत त्या लोकांना विचारले बरं तुमचं आपलं दोघंच नवरा बायको मुलगा नाही मुलगी नाही आई बाप कोणाला सांभाळत नाही वर्धाश्रमापेक्षा बरं आहे. कसलं बरं आहे कसलं बरं इंगळे महाराज कुबेराला लाजले श्रीमंती दिले. लई प्रयत्न केले आम्ही. गुजरातला सुद्धा जाऊन आलो त्या म्हातारीकडं. ह्या म्हातारीकडं नाही बरं का नाही तर माणसान आम्ही गुजरातला सुद्धा जाऊन आलो त्या म्हातारीकडं. ज्याला एक पोरगा आहे त्याला विचारा तुमचं आपलं बरं आहे कोणता एक मुलगा भाऊ नाही काय नाही. कलियुग चालू झाला सक्का भाऊ पक्का वैरी. महाराज काय खरं एका पोराचं आणि एका डोळ्याचं म्हणजे पण नाराजच आहे. आता एका माणसाला 12 मुले होते. हाय की कोणाला 12 मुलं. आता एका माणसाला 12 मुले होती. ही आताची गोष्ट ना बरं का. हम दो अमर दो मधली आण आहे आणि 12 क्लासून ऑफिस राहते. 12ची लग्न झाले होते
तो माणूस हाताने भाकरी टाकून खात होता. एका माणसाने जाताना विचारले, स्वयंपाकाची पाय तुमच्याकडे कस काय? म्हातारी कुठं आहे? तो म्हणाला, म्हातारी गेली औरंगाबादला थोरल्या मुलाच्या पत्नीच्या बाळतपणाला. आता महिनाभर तुम्ही टाकता भाकरी? नाही ना, 12 महिने मीच टाकतो. कारण थोरल्याचं झालं की दुसऱ्याचं चालू होतं, दुसऱ्याचं झालं की 12वीचं चालू होतं, 12वीचं झालं की डबल पहिलेच सुरू होतं. म्हणजे म्हातारे माझ्याकडे येतच नाही. उडालं उडालं. जो देखे सो दुखिया बाबा, जो देखे सो दुखिया बाबा, देखे सो दुखिया बाबा, जो 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 देखे सो दुखिया बाबा, राजा दुखिया प्रजा दुखिया, राजा दुखिया प्रजा दुखिया, दुखिया सब बैरागी, जो देखे तो दुखिया बाबा, जो देखे तो दुखिया बाबा, जो देखे सो दुखिया बाबा, जो देखे सो दुखिया शिराणी या शब्दाचा अर्थ जिथे जो दुःखाचा कळस आहे. कारण काय लोक म्हणतील आम्हाला शाश्वत मिळत नाही. मिळतं कोणाला? वेदांत शास्त्राचा सिद्धांत जोपर्यंत जीवाला अनुभवाला आला नाही तोपर्यंत शाश्वत मिळत नाही. भगवान अर्जुनाला 18 अध्यायामध्ये सांगतात, तरी सुख देगा किरीटी दावजी तुझं दिठी, जय आत्मेची बिटी जीची वय. किंवा माऊली 13 अध्यायामध्ये सांगतात, किंबहुना स्वजीव आत्मेची लय ते तिची वय नाम सुख. ऐका आत्मेचे तारतोड. पुढे योग्य श्री गुरूंची भेट झाल्यावर तिने तत्वमशी उपदेश केला. काय केला माऊली तिने? तत्वमशी उपदेश केला. जीवाच्या आत्म्याच्या भेटीमध्ये निर्माण होणारा आनंद, न निर्माण होणारं सुख, ते खरं सुख त्या अनुभवाला आलं नाही. ते कंठ सोहळा म्हणजे देवपूजा करतो ते सोहळा नाही बरं का. हे सोहळा का झालं तरी बोंबलं विडालं माफी मागून एक गोष्ट सांगू. रंगनाथ गुरुजी परभणीकर स्वामी महाराजांच्या वाजलेले ते सोहळा आहे. आता पूर्वीच्या काळातली एक गोष्ट आहे, आमच्या एका माता बहिणीला हात लावायचा नव्हता. काय लावायचा नव्हता? हात लावायचा नव्हता. म्हणून तिनं पोते टाकलं, तांबे पालता हातला बसली बाजूला. आणि तिचा नवरा बाहेर गेलेला होता. कुठे गेलेला होता? तुमचा गेलेला आहेत की तो नवरा बाहेर कुठं? उडालं उडालं तिचा नवरा बाहेर गेलेला होता. शिकल्यात पण व्यवहार अगदी शून्य. व्यवहारची अक्कल नव्हती. आलन बायकोल म्हणाला जेवायला वाढ. ती म्हणाली स्वयंपाक केला नाही. तो म्हणाला का केला नाही? ती म्हणाली करायचं नाही. तो म्हणाला कशामुळे करायचं नाही? करायचं नाही म्हणे कशामुळे करायचं नाही. पण अगं कशामुळे करायचं नाही? हे काय पागल बिगल आहेत का? याला काहीतरी सांगावा, मग याला काहीतरी पटवा. म्हणून ती म्हणाली मला कावळ शिवलाय. आता 4 दिवस काय करता येईल? तुम्ही करा का आणि मला खाऊ घाला. विडाला तुम्ही करा का आणि मला खाऊ घाला. अजून देवपूजा केली नाही. ते गेलं देवपूजा करायला. तिथं गेलं, तिथं तूप नाही, तेल नाही, डालडा नाही. तो म्हणाले इथं तर काहीच नाही. ती म्हणाली आणा की दुकानात, रोडाच्या पलीकडे दुकान आहे. ते गेला दुकानात, पण निघताना काय झालं माऊली? 2 कावळे आले आणि तो कागदच घेऊन गेले. 2 कावळे आले आणि तो कागदच घेऊन गेले. हे घरी आलं, पोते टाकलं ना, त्याच्या बायकोला म्हणाला मला आता 8 रोज काय कर जमत नाही. उडालं उडालं आता काय सोळ याला सोळ नाही, या
म्हणायचं. काय मूर्ख एक माणूस देवपूजा करतो आणि बाहेर बरं गोंधळ घालताय. ते पाहून ते 16 सांभाळून बाहेर आणि त्या मुलांना म्हणलं कारण देव जात की नाही तर रंगण्यासारखा लंगडाच करून टाकील. महाराज काय उपयोग ते सोळ्याचा बाहेरही गंधमाळा हात क्रामक सगळा हे जे आहे ना महाराज अदानी उपाधी ठीक आहे पण ज्यांनी सत्ता संघामध्ये शास्त्रार्थ करून जातं. मी ब्रह्म युती ऋताची माहिती कशी आहे म्हणून ज्ञानेश्वर महाराज बालजन्म सांगतात. व ती शेतामजल पी माझी मनराची ठेवी पदपदी असयुद्धरणी आठवणी. इथं कसे परमार्थात गंमत आहे. इथं भरपूर शिकावं लागतात पुन्हा शिरावं लागतं ज्ञान घेऊन गावा किंवा 9व्या अध्यामध्ये माऊली सांगतात. म्हणून त्वर पानाचे साठीजे जय जगदीश दाकुटी वय यो लोक माझी गवा. खरं सांगू तुम्हाला जीवद्वान माणसे भरपूर शिकलेले ते विसरण्याचे प्रयत्न केले. आता एक गोष्ट सांगतो. महाराष्ट्रातले पैलवान बंगालला कुस्ती खेळायला गेले. आता बंगाल देशी म्हणजे माहितीच आहेत का गेलेले आहेत का कोणी बंगालला. आता बंगाल देशी म्हणजे माहितीच आहे जादू टोणा कोटा भांडणं करणे मातीचा खेळ आहे. आता तिकडे जाऊन परिचय वाढला. एक पैलवान म्हणाला कुस्ती बंद आपल्याला लगीन करायचं. मित्रांनी सल्ला दिला लगीन करायचं ना तर बांगलादेशीतलीच बायको कर कारण त्या निमित्ताने तुझं येणं जाणं राहील. केली बांगलादेशीतली बायको आली महाराष्ट्रात नांदायला. महिना 2 महिना राहिली म्हणाली सिलेंडर संपलं घेऊन या किराणा संपला घेऊन या. तो म्हणाली हे बघ महाराष्ट्रात नंबर 1 गाजलेला पैलवान आहे आणि बायकोचं काम मी ऐकायला बाळू डोडलो काय. ती म्हणाली आणते की नाही तर सामान नाही तर कुत्रच बनवीन नाहीतर मांजरच बनवीन नाहीतर गोमशीच बनवीन. अहो 6 महिन्यातच वाळून गेलं ना न काम ऐकलं कधी दणकी देत होती कारण तिला जादू येत होती. कलियुगच लोक पाटील आणि ऐकतात पण बऱ्याच लोकांची काही जमत नाही. एक माणूस कोणाला घाबरत नव्हता की सण मामा असं डेरिंग न वागायचा. लोक त्याला म्हणाले तू वाघासारखंच माणूस आहे. तो म्हणाल वाघासारखं नाही वाघच आहे. आपण बाहेर गेल्यावर सुद्धा वाघ आहे घरी आल्यावर सुद्धा वाघ आहे पण फक्त वाघावर दुर्गा दिवस हे सामान्यच वळून गेलं. काय सांगा तुम्हाला त्याचा मित्र भेटला. तो म्हणाल ही काय भानगड आहे तुम्ही तिकडची बायको करायला लावली ती काम सांगती नाही ऐकलं का धमकी देते कुत्रा करीन नाही तर मांजर करीन. मित्र म्हणाल जाऊ दे ना घडणारी गोष्ट घडल्यावर विलज नाही. मित्र म्हणाल माझं ऐकतो का तो मला जा बस आहे काय दुसऱ्याच ऐकून घडलेलं आहे का हे तू सांगून घडलेलं आहे ना अजून काय कसं आहे. मित्र म्हणाला काय करू याच्यापेक्षा शिकलेली बायको करू. मित्र म्हणाल कमी शिकल्यावर ठेव म्हणाला बायकोला सांगायचं पहिलं लग्न झालं काय अडचण नाही. आता निघाली तिकून आता आमच्या माता बहिणी कोणताही गुन्हा सहन करतात पण फक्त सवत कोणाला जमत नाही. आणि दाते सुद्धा भरपूर आहे पण खरा दाता तोच आहे. दाता तोच एक जाणा नारायण आत्मरूपी आणि कनाशी. महाराज मला सांगा या महात्मेश्वर उपकार आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी संस्कृत प्राकृत काय मिळायचं महाराजांना मिळालं सुग्या समाजाला तिरे संस्कृत गाणे होकांना मध्ये देखे नाथबाबा सुद्धा. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी अभंग गाता आलेली नसती सत्ता नव्हता आणि महाराजा नव्हता. म्हणून महाराज म्हणतात घेईन मी जन्म याचसाठी देवा तुझी चरण सेवा साधवया. परंतु तुकाराम महाराज देवाजवळ पुन्हा जन्म मागतात तेव्हा जन्म घेणे सुखाचे आहे का तर नाही. तुकाराम महाराज स्वतः एके ठिकाणी सांगतात काय सांगू गर्भाची आतना मज भोगिता नारायण मासमळ मुद्रा. काय सांगू गर्भीची यातना काय सांगू गर्भीची यातना मज भोगिता ती नारायण मांस मूळ मूत्र जाना तुझं क्षणोक्षणा ध्यात ते तुझं क्षणोक्षणा
स्वैतने नती कोण माझे स्वैतने नती कोण माझे स्वैतने नती कोण माझे स्वैतने कोण काय सांगू गर्भाची आतना मज भोगिता नारायण माझं मळ मुद्र जाणा तुझं शना शना अद्यात असे माझे सोयतना कोणी तेव्हा गर्भापासूनच दुःखाला सुरुवात होते. प्रथम केला गर्भीवास काय ते सांगावे सायस दुःख बघा नाही मासा आलो जन्माला येतुरी बाई घर कामामध्ये दंग असते त्यामुळे तिच्या अंगाला घाम आलेला असतो आणि तेवढे जर मूर रडावेच लागले तर ती धावत जाते उचलते आपल्या तानच लावते. त्या मुलाला तिच्या अंगाचा घाम खारट लागल्यामुळे ते पित नाही. ही अगोदरच घर कामुळे त्रासलेली असते आणि ती त्या कामाचा राग त्या मुलावर काढते मंजीवरून बुक्क्याचा मार देते. काय देते माऊली? बुक्क्याचा मार देते. हे झाले बालपणीचे दुःख. बरं तरुणपणी काय सुख आहे का? तर नाही त्याला आध्यात्मिक आधी भौतिक आधी द्रव्य त्रिविध दुःख बघावं लागते. म्हातारपणी का अवस्था असते हे तुकाराम सांगतात. म्हातारपणी खोकला परिस्थिती रोग निर्माण होतात. खोबऱ्याच्या अटीप्रमाणे त्याचे तोंड होते. शेंबूड गळू लागतो. शरीरात त्रास होतो. म्हणून ते म्हणतात हा केव्हा मरतो तर मरो अशा प्रकारे दुःख आहे. बरे मरतेच काय सुख आहे का? तर नाही स्वतः एके ठिकाणी सांगतात. काय सांगू गर्भाची आतना मज भोगिता नारायण विडाल विडाल विठाल 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 विठाल. याचा स्पष्ट अर्थ असा आहे की ज्याची चित्तवृत्ती देह तानमेला चिटकले त्याची तो कोणला तर जो पाय चालणार आहे त्याला पण जो पालखीत बसलाय त्याला कसले कष्ट दुःख पडणार. पालखी बैसता मार्गाची चिंता नाही कसोली येता कसबीनी दौता तुकाराम मारा म्हणतात. आम्हाला जन्म दुःख मुळीच नाही. याचा स्पष्ट अर्थ असा आहे की ज्याची चित्तवृत्ती देह तानमेला चिटकली आहे त्याची तो कोणाला उडाला उडाला विठाल 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 विठाल. हेच महाराज कीर्तायचे अभंग सांगतात. घेईन मी जन्म याचसाठी देवा तुझी चरण सेवा साधव्या. परंतु कसे करता जन्म घेईन संसार प्रपंच करण्याकरता का? तर नाही मग कसे करता जन्म घेईन तर ते म्हणतात मी तुझी चरण सेवा साधवया. आता तुझी चरण सेवा करण्याकरता जन्म घेईन मनोजोगी सेवा करण्याकरता जन्म घेईन पण कोणाची सेवा करण्याकरता जन्म घेईन ते तुकाराम अभंगाच्या तृतीय चरण सांगतात. हरिनाम संकीर्तन संतांचे पूजन हरिनाम संकीर्तन संतांचे पूजन हरिनाम संकीर्तन संतांचे पूजन हरिनाम संकीर्तन संतांचे पूजन. घालू लोटांगणी मागोरे घालू लोटांगणी मागोरे हरिनाम संकीर्तन संतांचे पूजन हरिनाम हरिनाम कीर्तन संतांचे पूजन घालू लोटांगण महादोरे तुझी सेवा करण्याचा जन्म घेईन पण कोणाची सेवा करण्याचा जन्म घेईन तर ते म्हणतात मी तुझी चरण सेवा साधव्या. विठाल 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 विठाल. पूजाच्या पोटी जन्म घेईन किंवा ब्राह्मणाच्या का तर पांडवेच्या
तर नाही तर ते म्हणतात मला कोणत्याही कुळामध्ये जन्माला घाला पण मी मात्र तुझी सेवा करणार. तर ती सेवा कोणती सेवा? तेव्हा महाराज या चरणामध्ये 3 प्रकारची सेवा सांगतात. ती सगळेकडून होणारी सेवा आहे. ती करण्याकरता तुकाराम मी जन्म घेण्याचे थोडक्यात विचार करू. पहिली सेवा हरिनाम कीर्तन. तुकाराम महाराज भगवंताचे नाम घेतात याला सेवा म्हणतात. सेवा ती आवडू विचारावे नाम भेदभाव निवारणी. तुका म्हणे देव चिंतन ही तुझी सेवा. असे नाम चिंतन केलं तर ते व्यर्थ आहे. कारण काही लोक नाम चिंतन करताना दिसतात पण त्याची जिथं शेतात बायकात मुलात घरात असते. कीर्तनाला जातो पण सर्व जिथं घराकडे असते. दाराला कुलूप लावली का नाही पण झटका मारला की नाही सर्व कीर्तन कुलपाची चिंतावर जाते. असा काही माणसा सर्व जन्म संसार गुंजाट करण्यात जातो. मरतो पण देवाचे नाम घेत नाही. तेच तुकाराम महाराज अभंगाच्या 3 चरणात सांगतात. आनंद आनंदे निर्भरोसो भलते डाई सुख दुःख का नाही चाडमा. आणि नाम घेण्यास काळ वेळ देखील लागत नाही. काळ वेळ नाम उच्चारित नाही. दोन्ही पक्षी पायी उद्धरती म्हणून गोड सर्व भावे. आंघोळीनं लगे तोंड लावे. संदेह स्वप्न वाचून होत नाही. केली तर फळ मिळत नाही व बाहेर दिशेला गेलीचे पुण्य मिळत नाही. ते तुकाराम अभंगाच्या 5व्या चरणात सांगतात. मोक्षामा घरी कामारी ते दासी. मोक्ष आमा घरी कामारी दासी. मोक्ष आमा घरी होय सांगू ऐसा तुका होय सांगू ऐसा तुका संताचे हरिनाम सांगते
महाद्वारे कीर्तना संताचे पूजन हरे नाम संकीर्तना संताचे पूजन घालू लोटांगण महाद्वारी घालू लोटांगण महाद्वारी हरी नाम कीर्तन संतांचे पूजन हरी नाम कीर्तन संताचे पूजन संताचे पूजन संताचे मोक्षाम घरी कामर्दिदासी होय सांगैसी तुका म्हणे हरिनाम कीर्तन संतांचे पूजन घालू लोटांगण महाद्वारे. आता आपण आपल्या वारकरी संप्रदायाप्रमाणे ठोबार भजन करू. ढोबार कुमार